हॅलो स्टुडंट, आज आपण एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर जो 2 आहे तो बघत होतो, तोच कंटिन्यू करूया. क्वेश्चन होता आपला डिफरन्शिएट फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि या फंक्शनमध्ये पुढची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती आहे y इज इक्वल टू कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब या फॉर्ममध्ये. आणि ही जी टर्म आहे ती सुरू होते ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शननी, म्हणजेच कॉट क्यूबच्या फॉर्ममध्ये. पण ज्यावेळेस ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे पॉवर्स असतात त्यावेळेस ट्रिग्नॉमेट्रिक व्हॅल्यूचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घ्यायचा नाही. ह्याच्यासाठी बेसिक फॉर्म्युला जो आहे तो ट्रिग्नॉमेट्रीचा करून घ्यायचा. जो आपला ट्रिग्नॉमेट्रीचा बेसिक फॉर्म्युला आहे तो येईल, बेसिक जो फॉर्म्युला आहे तो सुरुवातीला येईल एफ ऑफ एक्स रेज टू एनचा. हा जो फॉर्म्युला आहे तो येतो. ट्रिग्नॉमेट्रीचे पॉवर जेव्हा सिंगल असते तेव्हाच डायरेक्ट ट्रिग्नॉमेट्रीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. पॉवर अदरवाईज कुठलीही टर्म जेव्हा असेल तेव्हा ट्रिग्नॉमेट्रीचा डेरिव्हेटिव्ह सुरुवातीला येणार नाही. पहिल्यांदा हा फॉर्म्युला येईल आणि नंतर आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येईल. म्हणून मी लिहिताना सेकंड स्टेप बघा लिहून काढलेली आहे, कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब आणि ब्रॅकेट क्यूब तयार केलेलं आहे. हे ब्रॅकेट क्यूब त्याच अर्थी केलेलं आहे कारण आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे तो यूज करून पहिल्यांदा डिफरन्शिएट करून घ्यायचं आहे फंक्शन. म्हणजेच टर्म येईल 3 कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब रेज टू पॉवर 2. कारण आपला हा जो फॉर्म्युला आहे तो आठवायचा. त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह घेताना आपण काय करतो, एन फंक्शन रेज टू n-1 ह्या फॉर्ममध्ये आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. म्हणून पुढच्या टर्मच्या फॉर्ममध्ये मी डेरिव्हेटिव्ह जो आहे तो कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे. जो डेरिव्हेटिव्ह येतो कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूबच्या फॉर्ममध्ये. आता फक्त तेवढ्याच टर्मच्या डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचे आहेत आपल्याला, ह्याच टर्मचं. बाकीची ही जी टर्म आहे ती मी ॲज इट इज लिहून काढली. आता कॉटचा डेरिव्हेटिव्हचा जो फॉर्म्युला आहे तो घ्यायचा. कॉटच्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्याची जी व्हॅल्यू आहे ती असते आपली मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ फंक्शन. मग इथे जे फंक्शन आहे ते आहे लॉग ऑफ एक्स क्यूब. त्यामुळे ते फंक्शन आलं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन फंक्शन. फंक्शन इज लॉग ऑफ एक्स क्यूब. या पद्धतीने ही टर्म तयार केली. आता पहिली आणि दुसरी जी टर्म आहे ती ॲज इट इज घ्यायची कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण कंप्लीट केला आहे. सो फर्स्ट आणि सेकंड जो फॉर्म आहे तो ॲज इट इज घेतला. मायनस जी साईन आहे ती मी इथे पुढे मल्टिप्लाय करून घेतली. आता डेरिव्हेटिव्ह फक्त लॉगचाच घ्यायचा. लॉगचा डेरिव्हेटिव्हचा जो फॉर्म्युला आहे तो 1 फंक्शन. सो 1 फंक्शन ही जी टर्म आहे ती आली आहे 1 एक्स क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आपण कन्सिडर करायचा आहे विच इज एक्स क्यूब. आणि ती जी व्हॅल्यू आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह खाली येईल. बाकीच्या ज्या सगळ्या टर्म्स आहेत त्या ॲज इट इज येतील. म्हणजे फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंड टर्म ॲज इट इज आणि लॉगचा डेरिव्हेटिव्हची टर्म ॲज इट इज. आता डेरिव्हेटिव्ह फक्त आपल्याला करायचा एक्स क्यूबचा विच इज 3x². आणि ही जी टर्म आहे तीच आपली कंप्लीट झाली आहे. आता सिम्प्लिफिकेशन करायचं. इथे क्यूब आहे, हा क्यूबला हा स्क्वेअर जो आहे तो कॅन्सल होईल. एक सिंगल एक्स शिल्लक राहील, तो मी इथे पुढे इंडिकेट केलेला आहे हा सिंगल एक्स. आणि बाकीची उरलेली जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण इथे कंप्लीट करून घेतलेली आहे की हा जो 3 आहे तो आणि इथला 3 जो आहे तो एकमेकांना मल्टिप्लाय होईल आणि 3 × 3 9च्या फॉर्ममध्ये. उरलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या ॲज इट इज घेतल्यात. हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल कंप्लीट. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. आता परत ह्या एक्झाम्पलमध्ये ही जी टर्म आहे ती गिवन आहे कोसेक ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉस ऑफ एक्स या फॉर्ममध्ये. आता ह्या टर्ममध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कन्सिडर, कोसेकची टर्म आहे, सिंगल डेरिव्हेटिव्ह आहे आणि सिंगल डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे आपण तो सिंगल फॉर्ममध्येच कन्सिडर करणार आहोत. हिची जी टर्म दिलेली आहे आपल्याला ती टर्म व्हॅल्यू कोसेकनीच स्टार्ट होते, म्हणून कोसेकनीच आपण त्याला डिफरन्शिएट डायरेक्ट करूया. सो पहिल्यांदा आपण टर्म जी आहे ती वायच्या फॉर्ममध्ये कन्सिडर केली, नंतर त्याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्सनी आणि आता डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करणार. बेसिक फॉर्म्युला आपला काय येईल, कोसेक ऑफ फंक्शन. हा जो बेसिक फॉर्म्युला आहे तो यूज करायचा. बेसिक फॉर्म्युल्यानुसार आपली जी व्हॅल्यू येते ती येते मायनस
कोसेक ऑफ फंक्शन इंटू कॉट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शन काय आता इथे रूट ऑफ कॉस ऑफ एक्स, ती टर्म मी आता कन्सिडर करणार आणि फक्त त्याच टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. अदर सर्व ज्या टर्म्स आहेत त्या ॲज इट इज येतील. आता रूट आहे आणि म्हणून रूटचा डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा येईल. म्हणजे आपला बेसिक फॉर्म्युला कुठला येईल, स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन. हा बेसिक फॉर्म्युला आला इथे. म्हणजे टर्म काय तयार झाली, 1/2 रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह असेल तो आपल्याला कन्सिडर करायचा आहे, विच इज कॉस एक्स. ह्या फॉर्ममध्ये आपण कॉस एक्स जो आहे तो कन्सिडर केला. आता टर्म परत ज्या डेरिव्हेटिव्हच्या व्हॅल्यू ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत त्या ॲज इट इज लिहून काढल्या. फक्त डेरिव्हेटिव्ह कुणाचा घ्यायचा आहे मला, कॉसचा. सो कॉसचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आपला बेसिकच आहे, विच इज मायनस साइन एक्स. आता ही जी टर्म आलेली आहे मायनस साइन एक्स, ती फक्त आता आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये ह्या टर्म्स लिहून काढायच्या. इथे मायनस साईन आहे, इथे मायनस साईन आहे. सो मायनस मायनस प्लस होईल मल्टिप्लिकेशन असल्यामुळे, आणि टर्म फक्त रिराईट केली मी. हा जो साईन आहे तो पुढे लिहिला, हा साईन जो आहे तो मी इथे पुढे लिहून काढला आणि उरलेल्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या ॲज इट इज लिहिल्या. हे झालं आपलं सेकंड एक्झाम्पल कम्प्लीट. यानंतरचं जे पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण, विच इज y इज इक्वल टू टर्म आपली जी दिलेली आहे ती आहे 5 x प्लस 3. सो बेसिकली हा एक एक्सपोनेन्शियल फंक्शनचा फॉर्म आहे. आपला एक्सपोनेन्शियल फंक्शन कसं असतं, a⁻², बेसमध्ये कॉन्स्टंट आणि इंडेक्समध्ये व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये ही टर्म असते. ही जी टर्म आहे ती a⁻² फंक्शनच्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढताना आपल्याला हाच फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचा जो आहे तो कन्सिडर करायचा आहे. आपला बेसिक फॉर्म्युला काय आहे, a⁻² फंक्शन इंटू लॉग ऑफ बेस. सो त्याच पद्धतीने मी हा फॉर्म्युला इथे कंप्लीट केला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो घ्यायचा. आता ह्या केसमध्ये नीट ऑब्झर्व करायचं, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे, पण फंक्शन जे दिलं आहे ते x³ फॉर्ममध्ये आहे. मगाशीचं जे एक्झाम्पल होतं ते आठवायचं. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे पण क्यूबच्या फॉर्ममध्ये आहे, आणि म्हणूनच आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करताना आपल्याला बेसिक फॉर्म्युला घ्यायचा असतो, तो f(x⁻n)चा. हा फॉर्म्युला यूज करून मी ह्या टर्मचा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला, विच इज 3 इंडेक्स जो आहे तो खाली येईल. साईन एकनी कमी करायचा, क्यूब होता त्याचा एकनी कमी झाली टर्म स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शन आता इथे काय येईल, साईन इज अ फंक्शन, त्यामुळे साईनचा डेरिव्हेटिव्ह कंपल्सरी घ्यायचा. हे जर तुम्हाला असं नाही कळालं तर एक स्टेप फक्त वाढून घ्यायची. जेव्हा ट्रिग्नॉमेट्रिक व्हॅल्यू दिलेली असेल तेव्हा ती टर्म कशी येईल, साईन एक्स ब्रॅकेट क्यूब असं करून घ्यायचं आणि मग त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा. अदरवाईज जर लक्षात येत असेल तर डायरेक्टली करा, नसेल तर त्याला कंपल्सरी या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करा आणि मगच डेरिव्हेटिव्ह जो असेल तो कॅल्क्युलेट करा. आता फक्त आपल्याला घ्यायचा आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जो साईन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह. इथे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0च येईल, त्यामुळे ती जी टर्म आहे ती 0ने इंडिकेट होईल. +0 आपण नंतर रिमूव्ह करून टाकूया, आणि त्याच वेळी ही टर्म रिमूव्ह झाली आहे. साईनचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला घेतला आहे कॉस एक्स. ही जी व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज खाली उतरून काढायची, याचं सिम्प्लिफिकेशन होणार नाही किंवा काहीच नाही. हेच आपलं डेरिव्हेटिव्हचं जे आन्सर असेल ते फायनल आन्सर असेल. दिस इज द लास्ट आन्सर ऑफ द डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन प्रॉब्लेम. या पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण कंप्लीट केला. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ह्या प्रॉब्लेममध्ये व्हॅल्यू जी गिवन आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस ऑफ x³ - 5 या पद्धतीने दिलेलं आहे. डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा लॉगचा येईल. सो लॉगचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो पहिल्यांदा कन्सिडर करायचा, विच इज 1 फंक्शन. सो 1 फंक्शनच्या फॉर्ममध्ये ती टर्म इंडिकेट केली, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन घेतलं आपण. डेरिव्हेटिव्ह जे फंक्शनचं आहे ते आता आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ही जी व्हॅल्यू आहे ती आहे तशी मी खाली उतरून काढली. आता कॉस्टचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा. कॉस्टचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे मायनस साईन ऑफ फंक्शन. मग जे फंक्शन आहे ते आपण कन्सिडर केलं आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे कॅल्क्युलेट केला आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ
ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन x³ - 5 इथे थोडंसं तुम्हाला दिसत नसेल पण ती व्हॅल्यू आहे x³ - 5 या फॉर्ममध्ये. आता ह्या टर्मला जी व्हॅल्यू आपल्याला डिफरन्शिएट करून घ्यायची ती x³ आपल्याला x⁻n जो फॉर्म्युला माहिती आहे तो यूज करायचा. -5चा डेरिव्हेटिव्ह येईल 0 आणि हा जो साईन आहे तो मी इथे न्युमरेटरच्या ठिकाणी लिहून काढला आहे. टर्म रिराईट केली आहे फक्त. आणि अँगल जर बघितले तर अँगल सेम आहे इथले x³ - 5 x³ - 5. त्यामुळे ही जी टर्म आहे ती पूर्ण साईन अपॉन कॉस अशाच फॉर्ममध्ये इंडिकेट होईल. म्हणून ती टर्म मी आन्सर व्हॅल्यू लिहिली आहे टॅनच्या फॉर्ममध्ये. आणि इथे क्यूबचा डेरिव्हेटिव्ह x³ डेरिव्हेटिव्ह 3x². जी व्हॅल्यू आलेली आहे ती फक्त पुढे इंडिकेट केली आहे. मायनस साईनला मायनस साईन ॲज इट इज x³ 3x² इंटू टॅन ऑफ x³ - 5 हे आपलं फायनल आन्सर असेल. ह्या क्वेश्चन इथे कंप्लीट होईल. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये टर्म जी गिवन आहे आपल्याकडे ती आहे y = e⁻³ sin² x - 2 cos² x या फॉर्ममध्ये. साहजिकच आहे आपला बेसिक फॉर्म्युला येईल e⁻ फंक्शन. हा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला यूज करायचा आहे आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे. जी व्हॅल्यू आहे ती आपण डिफरन्शिएट करून घेतली. आपला बेसिक फॉर्म्युला e⁻ फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. या पद्धतीने ही टर्म आपण कन्सिडर केलेली आहे. फंक्शनचा मात्र डेरिव्हेटिव्ह घेताना व्यवस्थित घ्यायचा, कारण फंक्शनमध्ये जी टर्म दिलेली आहे ती ट्रिग्नॉमेट्रिक टर्म आहे आणि ट्रिग्नॉमेट्रीचा पण स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे बेसिक जो आपला फॉर्म्युला आहे ट्रिग्नॉमेट्रीचा तो न यूज करता पहिल्यांदा फॉर्म्युला कुठला यूज होईल, f(x⁻n) हा जो फॉर्म्युला आहे आपला तो पहिल्यांदा यूज करायचा आणि नंतरच ट्रिग्नॉमेट्रीचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करायचा. हे नेहमीच लक्षात ठेवायचं. आता ही जी ट्रिग्नॉमेट्रिक व्हॅल्यू आहे कोइफिशियंट ॲज इट इज घेतली. ट्रिग्नॉमेट्री जो स्क्वेअर आहे त्याच्यासाठी डेरिव्हेटिव्ह घेतला 2 साईन येणार, कारण पॉवर जी आहे ती एकनी कमी होते. 2 - 1 इज 1. त्यामुळे इथे टर्म किती शिल्लक राहिली 2 साईन x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शन इज अगेन साईन x मायनस. आता सेकंड जी टर्म आहे त्याच्यासाठी आपण कॅल्क्युलेशन करूया. -2 कोइफिशियंट आहे तो 2 कोइफिशियंट ॲज इट इज घेतला. आता स्क्वेअरसाठी डेरिव्हेटिव्ह. सो स्क्वेअरसाठी डेरिव्हेटिव्ह येईल 2 cos x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शन इज अगेन cos x. या पद्धतीने ती टर्म जी आहे ती कंप्लीट करून घेतली. आता डेरिव्हेटिव्ह फक्त आपल्याला साईनचा आणि कॉसचा जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा. अदर ज्या सगळ्या टर्म्स आहेत त्या ॲज इट इज लिहायच्या. मी सगळ्या टर्म्स ॲज इट इज लिहिल्या. पहिली ही आतल्या ब्रॅकेटची पण आणि आतली पण जी टर्म आहे ती ॲज इट इज. फक्त चेंज काय केला, इथे साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस येतो आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन येते. ती टर्म फक्त इंडिकेट करायची. अदर सर्व ज्या टर्म्स आहेत त्या ॲज इट इज आल्या. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. इथे टर्म काय आली आहे 2 साईन x इंटू कॉस एक्स, ज्याची व्हॅल्यू काय लिहिता येते आपल्याला sin 2x फॉर्ममध्ये. ती आपण इंडिकेट केली आहे. आता इथे थोडंसं सिम्प्लिफिकेशनची गरज आहे. ह्याला मल्टिप्लिकेशनचा फॉर्म आहे. हा जो मायनस साईन आहे साईनचा तो इथे मायनस मायनस प्लसच्या फॉर्ममध्ये आला आणि मी टर्म ही रिराईट करून घेतली 2 साईन x इंटू कॉस एक्सच्या फॉर्ममध्ये, जेणेकरून जे टर्म व्हॅल्यू आहे ती परत मला इथे फॉर्म्युला मिळेल. हा सेम फॉर्म्युला sin 2x सेम फॉर्म्युला मिळेल मला. आणि ती टर्म रिराईट झाल्यामुळे टर्म आपल्याला काय लिहिता येते, इथे पहिली टर्म आहे तशी आपली राहिली आहे. व्हॅल्यू येईल 3 sin 2x प्लस 2 sin 2x आणि ह्या टर्म सेम असल्यामुळे त्यांची ॲडिशन होईल. मध्ये प्लस साईन आहे म्हणून ॲडिशन करायची आणि ॲडिशन किती येईल त्याची 5 sin 2x. ही जी 5 sin 2x आहे ती टर्म मी पुढे लिहिली आणि हा जो एक्सपोनेन्शियल फंक्शनचा फॉर्म आहे तो मी शेवटी लिहिला. हे जर शेवटी जरी लिहिला ही टर्म म्हणजे इकडे जरी लिहिली तुम्ही तरी चालते, काही फरक पडत नाही. मल्टिप्लिकेशनमध्ये इंटरचेंज चालतं, फक्त टर्म समजणं व्यवस्थित गरजेचं आहे आणि ते जर समजलं तर तुम्हाला कॅल्क्युलेशन तर इझी जाईल. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज y = फंक्शन दिलेलं आहे cos²
ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 या फॉर्ममध्ये. आता ह्याची जी टर्म व्हॅल्यू आहे ती परत मी एकदा कॉस स्क्वेअर असल्यामुळे फंक्शन स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये करून घेतलं, जेणेकरून डेरिव्हेटिव्ह 1/1 आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. हे नेहमीच मी सारखं सांगते, पण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये बऱ्याच वेळेस ह्याच चुका होतात की ज्या व्हॅल्यूज आपण ट्रिग्नॉमेट्री पहिल्यांदा दिली म्हणून डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह काढायला जातो, पण ज्यावेळेस सिंगल डेरिव्हेटिव्ह असेल, ट्रिग्नॉमेट्री सिंगल फॉर्ममध्ये असेल तरच डायरेक्ट करायचं, अदरवाईज डायरेक्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची नाही. ते कसं करून घ्यायचं? इंडेक्सच्या फॉर्ममध्ये करून घ्यायचं. आणि जेव्हा आपण इंडेक्सच्या फॉर्ममध्ये करून घेतो त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा इंडेक्ससाठी डेरिव्हेटिव्ह आणि डेरिव्हेटिव्ह नंतर फंक्शनचा कन्सिडर करायचा आहे. तेच मी इथे केलेलं आहे. पहिल्यांदा मी डेरिव्हेटिव्ह इंडेक्ससाठी घेतला आहे. इंडेक्स इज 2 कॉस. आता इथे येईल टर्म 1, n-1 असते ती टर्म आपण n-1 म्हणजे 2 - 1 इज 1, त्यामुळे सी टर्म न लिहिता डायरेक्ट हा फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला झाला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. या पद्धतीने ही टर्म रिराईट करून घेतली. आता इथे फंक्शनचाच फक्त डेरिव्हेटिव्ह येईल, म्हणजे पहिलं फंक्शन कॉस आहे आणि सिंगल असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस साईन ऑफ फंक्शन. सो फंक्शन ॲज इट इज लिहिलं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, जी फंक्शनची व्हॅल्यू आहे ती लिहून काढली. आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन थोडंसं करूया. सो सिम्प्लिफिकेशनमध्ये हा जो मायनस साईन आहे तो मी इथे पुढे घेतला, मल्टिप्लिकेशन असल्यामुळे तो साईन इंटरचेंज झालं. आता ही जी टर्म व्हॅल्यू आली आहे, ही टर्म व्हॅल्यू ही कंप्लीट एवढी झाली. आता लॉगचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 1/, फंक्शन 1/, फंक्शन घेतलं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. यावेळी ही टर्म कंप्लीट झाली. आता आपल्याला अदर सर्व टर्म्स ॲज इट इज कन्सिडर करून डेरिव्हेटिव्ह फक्त ह्याचाच करायचा आहे. मात्र इथे जर नीट ऑब्झर्व केलं तर हा जो अँगल आहे तो सेम आहे. टर्म कशी वाचायची मग? 2 sin थिटा, हा जो मी अंडरलाईन केलेला आहे तो जर थिटा सपोज केला इंटू कॉस ऑफ थिटा जर सपोज केला तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे sin 2 थिटाचा. म्हणून हा जो 2 आहे तोही त्याच्यामध्ये कन्सिडर होईल आणि ही पूर्ण जी टर्म आहे ती रिप्लेस होईल sin 2 ऑफ थिटा. थिटाची व्हॅल्यू इथे काय येणार आहे? लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7च्या फॉर्ममध्ये. या पद्धतीने हा चेंज करून घेतला. आता ही जी व्हॅल्यू आहे ती मी आहे तशी लिहिली आणि ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह येईल. स्क्वेअरसाठी डेरिव्हेटिव्ह 7 कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. यावेळी ही टर्म सिम्प्लिफाय केली. आता पुढे सिम्प्लिफिकेशन. हे जर करता आलं तर करा, हे जर करता आलं तरच करा, अदरवाईज हीच व्हॅल्यू जरी ठेवली ना, ह्या स्टेपची हीच व्हॅल्यू ठेवली तरी चालेल. इथे टर्म लॉगची आहे आणि लॉगचा रूल आपल्याला माहिती आहे. आपण लॉगमध्ये काय करतो? 2 log ऑफ एक्स असं जर असेल तर मला हे लिहिता कसं येतं? लॉग ऑफ एक्स स्क्वेअर अशा फॉर्ममध्ये ही टर्म लिहिता येते आणि मी तेच केलं आहे. लॉग ऑफ स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये ही टर्म चेंज करता येईल. हे लक्षात आलं तर करायचं, अदरवाईज नाही केलं तरी चालतं. आता पुढची जी टर्म आहे ती रिराईट करून घेतली. ह्याला मल्टिप्लिकेशन जे आहे ते करून घेतलं 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7च्या फॉर्ममध्ये आणि जेवढी टर्म आलेली आहे ती परत एकदा फक्त रिराईट केली आहे. अजिबात काही बदल नाही आहे. आता डेरिव्हेटिव्ह कंप्लीट झाला आहे. जे काही असेल मल्टिप्लिकेशन ते मल्टिप्लिकेशन कंप्लीट झालं आहे. यावेळीच सर्व प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत तुम्हाला. ह्या एक्झरसाईजमधला हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे ह्याच्यामध्ये मिक्स फॉर्म आहे, ज्याच्यामध्ये ट्रिग्नॉमेट्री आहे, लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. ट्रिग्नॉमेट्रीच्या बाबतीत मात्र ट्रिग्नॉमेट्री स्क्वेअर, क्यूब वगैरे अशा जर फॉर्ममध्ये असेल तर तुम्हाला पहिल्यांदा त्याचं सेपरेशन किंवा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल फंक्शन रेज टू एनचा फॉर्म्युला यूज करून. हे कंपल्सरी लक्षात ठेवायचं. इथून पुढच्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये जिथे जिथे ट्रिग्नॉमेट्री एखाद्या इंडेक्सच्या फॉर्ममध्ये असते तेव्हा असंच कॅल्क्युलेशन करून तुम्हाला हे कंप्लीट करायचं आहे. काही एक्झरसाईजमधले काही एक्झाम्पल जे राहिलेले आहेत क्वेश्चन नंबर 2मधले ते तुम्हाला इंडिव्हिज्युअली सॉल्व करायचे आहेत आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला ते सेंड करायचे आहेत. हीच तुमचं होमवर्क असेल आजचा. जे एक्झाम्पल राहिलेले आहेत
ते अगदी सोपे आहेत, ते सॉल्व करून बघा, ट्राय करा. जर नाही जमले तर मला विचारा, मी ते सॉल्व करून देऊ शकते. फक्त इंडिव्हिज्युअली जे तुम्ही सॉल्व केलेले आहे प्रत्येकाने मला मॅसेज करायचा आहे व्हॉट्सअपवर, मला ते सेंड करायचं आहे. उरलेले एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 3चे क्वेश्चन नंबर 3च आता आपण डायरेक्ट बघूया नंतरच्या ह्याच्यात, ज्याच्यामध्ये अजून थोडेसे नवीन ट्रिक किंवा नवीन फॉर्ममध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आहे. ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघूया.